मी हाय कोली सोडिल्या दोरीन मुंबईच्या किनारी, मुंबईच्या नाही ठाण्याच्या, कारण ठाण्यामध्ये जे मी हाय कोली नावाचं अतिशय ऑथेंटिक कोली फूड या ठिकाणी मिळतं. अतिशय ऑथेंटिक अशा प्रकारचं सी फूड जर तुम्हाला खायचं असेल तर ठाण्यामध्ये मी हाय कोली याच्याशिवाय पर्याय नाही. इथे तुम्हाला कोळी बांधवांच्या, आगरी बांधवांच्या घरामध्ये जे मसाले मिळतात त्या मसाल्यांचं फूड तुम्हाला इथे मिळतं. आणि या हॉटेलच्या आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला सगळा तोच फील येतो की एखाद्या कोळी घरामध्ये जसं जे वातावरण असतं तसंच तयार करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात आलेला आहे. बघूया आपण मी हाय कोली नेमकं आहे कसं, याचा ॲम्बियन्स कसा आहे आणि मग आपण त्याचं फूड देखील टेस्ट करणार आहोत. चला तर इथे आल्यानंतर अशा प्रकारचा एक आमचा कोळी दादा आणि त्याची ती कोळीन हे दोघं आपली मस्तपैकी या ठिकाणी तुमचं स्वागत करण्यासाठी हे दोघेही या ठिकाणी उभे असतात. आणि इथूनच सुरू होतो मी हाय कोलीचा हा प्रवास. मी हाय कोलीमध्ये येणं हे फक्त जेवण करण्यासाठी नाही तर तो एक अनुभव आहे. एखाद्या कोळी घराचा, ऑथेंटिक कोळी घराचा हा एक एक्सपिरियन्स आहे असं म्हटलं वावगं ठरणार नाही. आणि इथे आल्यानंतर एक अशी छानपैकी होडी ही तुमच्यासाठी वाट बघत असते. लहान मुलं इथे मस्तपैकी फोटो वगैरे काढतात आणि एन्जॉयमेंट ही खऱ्या अर्थाने या होडीपासून सुरू होते असं म्हटलं वावगं ठरणार नाही. मी हाय कोलीला आल्यानंतर एक पाटी आपलं लक्ष वेधून घेते आणि या पाटीवर असं लिहिलेलं आहे की सिम्पल होमली फूड. कोळ्याच्या आगऱ्यांच्या घरामध्ये, आगरी बांधवांच्या घरामध्ये जे अतिशय सिम्पल अशा प्रकारचं त्यांचे मसाले वापरून तयार केलेलं फूड असतं हे आपल्याला मी हाय कोलीमध्ये मिळणार आहे. चला तर बघूया मी हाय कोली नेमकं आहे कसं. तर अशा प्रकारची सगळे थोडीशी कोळी गीतं इथे चालू असतात आणि एक प्रकारचा माहोल बनवण्याचा प्रयत्न असतो. ॲट द सेम टाईम आपली जी घरं होती ही पूर्वीच्या काळी जी घरं असायची त्याला अशा प्रकारची छान तावदानं असायची आणि त्यामुळे एक असा थोडासा अँटिक फील देण्याचा हा प्रयत्न आहे. आपण बघू शकतो इथे खूप छान अशा प्रकारचा एक टेप रेकॉर्डर आपल्या घरात असायचा, त्याच्या कॅसेट्स असायच्या. इथे बघू शकतो आपण पतंगीचा मांजा आहे, गोट्या आहेत. या गोट्या खेळून आपल्या सगळ्यांचं बालपण हे गेलेलं असायचं. तर एक प्रकारे जुन्या काळामध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न या ठिकाणी मी हाय कोलीमध्ये केलेला आहे असं म्हटलं चुकीचं ठरणार नाही. खूप मस्त अशा प्रकारचा, सुंदर अशा प्रकारचा ॲम्बियन्स त्यांनी क्रिएट केलेला आहे आणि हा ॲम्बियन्स खूप इम्पॉर्टंट आहे. आपण इथे बघू शकतो की आपल्याकडे लोणच्याच्या ज्या बरण्या असायच्या त्या बरण्या इथे ठेवण्यात आलेल्या आहेत. अशा प्रकारची एक ट्रंक असायची. ही जी ट्रंक असायची याच्यामध्ये सगळं चीज वस्तू याच्यात ठेवलेल्या असायच्या, सगळं सामान इथे ठेवलेलं असायचं. आपल्या घरामध्ये पूर्वीच्या काळी ज्या पद्धतीने हे हंडे असायचे, कळशा असायच्या, अशा प्रकारच्या कढया असायच्या, पितळीचे डबे असायचे, हे सगळं करून एक प्रकारे तुम्हाला नॉस्टॅल्जिक वातावरण तयार करण्याचा हा प्रयत्न आहे. आणि याच माध्यमातून आपण आणखी एका सेक्शनमध्ये आतमध्ये जातो आहोत. आणि या सेक्शनमध्ये आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल पूर्वी अशा प्रकारची जी मांडणी असायची, ही मांडणी ही प्रत्येकाच्या किचनचा अविभाज्य घटक असायचा आणि अत्यंत चकचकीत अशा प्रकारची सगळी भांडी या ठिकाणी आपल्याला बघायला मिळायची. आणि ह्या माध्यमातून आता एक अशा प्रकारचं एक सुंदर पेंटिंग, कॅरिकेचर हे इथे तयार करण्यात आलेलं आहे. आणि जो मासळी बाजार असतो, हा मासळी बाजार या कॅरिकेचरच्या माध्यमातून उभा करण्यात आलेला आहे. इथे आल्यानंतर प्रत्येकाने थोडंसं, माणसाला जेवताना फक्त चांगलं जेवण लागत नसतं, त्याला चांगलं वातावरण लागत असतं, त्याला ॲम्बियन्स लागत असतो. तर हे सगळं तयार करून कोळी घरातलं एक ॲम्बियन्स तयार करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. दोन 2011 मी हाय कोली ठाणे शहरामध्ये सुरू आहे. आणि ज्या एका तरुणाने याचं स्वप्न बघितलं आणि ते साकारलं ते भावेश कोळी हे आत्ता आपल्यावर आहेत. भावेश सर, खूप सुंदर अशा प्रकारचा ॲम्बियन्स आहे
काय विचार केला होता आणि खूप सुंदर झालेलं आहे, काय सांगाल? बेसिकली असं होतं की म्हणजे मी कोळीवाड्यात राहिलो ठाणा ईस्टमध्ये, आणि कोळीवाडा असाच एक सिमिलर होता. तर मला ते कोळी घर बसवायचं होतं, पण आजच्या कस्टमरचं कन्व्हिनियन्स म्हणजे ग्रँटेड धरून की बाबा त्यांना कुठे त्रास नाही आला पाहिजे, पण तो एक नॉस्टॅल्जिक फील आला पाहिजे की बाबा 20 वर्षापूर्वी मुंबईतल्या एका कोळ्याचं चाळीतलं घर कसं असेल, म्हणजे शिकलेल्या कोळ्याचं, म्हणजे तसं तर एक थॉट प्रोसेस होती. आणि त्या हिशोबाने प्रयत्न केला आम्ही की बाबा काहीतरी करायचं. म्हणजे तुमच्याकडची ही सगळी भांडी बघितली ना की एखाद्या कोळ्याचंच काय, आमचं घरसुद्धा असंच होतं. आमची आईसुद्धा अशी ते भांडे घासून 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 लख्ख करायचा तिचा प्रयत्न असायचा. अशा प्रकारची मांडणी आता मॉड्युलर किचनच्या जमान्यात हे सगळं हरवल्यासारखं वाटतंय. तुम्हाला काय प्रतिक्रिया मिळतात ज्यावेळेस इथे येतात? हेवी मेंटेनन्स आहे ना, म्हणजे त्यामुळेच ते आपल्या सगळ्यांच्या घरातून गेलं. कारण आम्ही दर गुरुवारी, म्हणजे आमचा मिझाम्पला आहे, दर गुरुवारी भांडी साफ केली जातात, पण ते घरी पॉसिबल होत नाही. म्हणजे यातली 20% भांडी माझ्याच घरातली असतील. हां, पण आता आम्हीही स्टीलवर शिफ्ट झालो आहोत, कारण तेच आहे, म्हणजे मेंटेनन्स आहे, बाकी काय नाही. पण इथे ज्यावेळेस तुमचे कस्टमर येतात त्यावेळेस हे सगळं बघतात ते काय? हो, बरेच जण, म्हणजे इथे कस्टमर जेव्हा येतात तेव्हा म्हणतात की माझ्या घरी असं होतं, जसं तुम्ही आता म्हणालात ना की आजीच्या घरी असं होतं, गावाला असं होतं, ते रेग्युलरली येतात. तेच तर नॉस्टॅल्जिक फील आहे ना. म्हणजे समजा फ्युचर जनरेशनला भले त्यांच्या घरी नसेल, पण त्यांना असं तरी अगदी सांगू शकतो आपण की बाबा हे या काळी होतं, त्या काळी होतं वगैरे. तर भावेश कोळी यांनी साधारणपणे 2011ला हे हॉटेल सुरू केलेलं आहे आणि इथला प्रत्येक पदार्थ जो आहे हा त्यांनी त्यांच्या घरच्या मसाल्यांपासून सुरुवात केलेली आहे. आणि आता ऑफकोर्स त्याला प्रोफेशनल स्वरूप जरी असलं तरी तो जो टच होता तो तसाच ठेवायचा प्रयत्न केलेला आहे. आज हमें क्या खिला रहेगा आप? आज तुम्हाला मी स्टफ पॉम्फ्रेट देतो, नंतर मग बटर गार्लिक लॉबस्टर देतो, तुम्हाला मटन, कोळशावरचं मटन देतो, वडे देतो, आणि जामुन शॉट, पन आहे, आमरस विथ फ्रेश मँगो आहे. आपण बरंच काही खाऊया. एक्झॅक्टली. तर डेफिनेटली मला भूक लागलेली, पण मला एक्झॅक्टली बघायचं आता स्टफ पॉपलेट यांच्याकडचे बनतो कसा हे मला पहिले किचनमध्ये जाऊन बघायचं आहे. आपण पहिले किचनमध्ये जाऊ. तर माझ्याबरोबर आत्ता आहे शेफ शैलेश, आणि शेफ शैलेश आत्ता आमच्यासाठी एक असा मस्तपैकी त्यांनी एक मोठाच्या मोठा असा पॉम्पलेट घेतलेला आहे, आणि हा पॉम्पलेट आत्ता ते बनवत आहेत. काय बनवत तुम्ही याचं? स्टफ पॉपलेट बनवणार. स्टफ पॉपलेट बनवत आहेत. स्टफ पॉपलेटचं वैशिष्ट्य काय असतं, काय काय टाकता तुम्ही त्याच्यामध्ये? प्रॉन्सचे फिशेस ओके करून, फिशेस कटिंग करून त्याचे स्टफिंग जाणार त्याच्यामध्ये. दाखवा मला कसं करता तुम्ही. आता हे मस्तपैकी मासा त्यांनी आतमध्ये खूप छान कापला आहे, आणि आता ते बहुतेक स्टफिंग करतायत. काय स्टफिंग असणार याच्यामध्ये? प्रॉन्स. तर आता हे प्रॉन्सचं स्टफिंग त्यांनी इथे आणलेलं आहे, आणि पुढे काय करणार? आता हल्दी नमकचं त्याला शिजलिंग करणार, नंतर आमचा तो फ्राय मसाला आहे म्हणजे तो लावणार, त्याच्यानंतर स्टफिंग करून फ्राय करणार. तर आत्ता त्यांनी सगळं जे प्रॉन्सचं स्टफिंग आहे ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे. याच्या पुढे काय करत आहे? तवा फ्राय करणार. तवा फ्राय. आता ते मस्तपैकी तवा फ्राय करणार आहे, आणि हा मोठाच्या मोठा पॉम्पलेट आता स्टफ झालेला आहे, तो तवा फ्रायसाठी चालला. तर शेफ शैलेश आता या ठिकाणी हा स्टफ पॉपलेट तयार करत आहेत, आणि आता बरोबर 5 ते 10 मिनटामध्ये हा आपल्या प्लॅटरवर येणार आहे. आणि एक्झॅक्टली हा कसा लागतो आहे आपण बोलूया. तर आत्ता माझ्याबरोबर माझा जो पूर्ण प्लॅटर आहे हा मस्तपैकी अनेक अशा वेगवेगळ्या प्रकारच्या पदार्थांनी इथे भरलेला आहे. माझ्याबरोबर भावेश सर आहेत. भावेश हे मी हाय कोलीचे सर्व आहेत. भावेश सर काय काय आहे हे? खूप छान छान दिसते. काय हे क्रंची प्रॉन शॉट्स आहे. ओके. म्हणजे प्रॉन्सला क्रम लावून डीप फ्राय केलेलं आहे, त्याच्यात ते शेजवान सॉस आणि मेयो वगैरे आहे. हे स्टफ पॉपलेट आहेत, म्हणजे त्याच्यात प्रॉन्सला हिरव्या वाटणा टॉस करून त्याच्यात स्टफिंग केलेलं आहे. आणि हे बटर गार्लिक लॉबस्टर आहे. ओके. म्हणजे ते पण फॅन्टॅस्टिक. तर भावेश सर हे कशा प्रकारे काय हे हा पदार्थ मी पहिल्यांदा बघतोय. ओके. हा बेसिकली क्रंची प्रॉन शॉट आहे ते. ओके. म्हणजे हे तुम्ही ट्राय करा. हे प्रॉन्स आहेत
आणि ते शेजवान सॉसमध्ये त्याला डिप केलेलं आहे. तर हे बघा, म्हणजे तुम्हाला आवडतं आहे का चेक करा. फर्स्ट टाइम प्रॉन्स हा जनरली आजपर्यंत कधीही जो नेहमीचा प्रॉन्स असतो तसंच प्रॉन्स असतो. आजपर्यंत अशा स्वरूपामध्ये प्रॉन्स कधीही आलेला नाही आहे. कुठून सगळ्या डिश तुम्ही घेऊन येता? आम्ही काही कन्सल्टंट शेफ ठेवले आहेत, ओके. जे आमचे प्रोडक्ट डिझाईन करतात. आणि मग आम्ही पण, म्हणजे आमच्याकडे पण एक इंटरनल रिसर्च टीम आहे. माझी वाईफ मनीषा, Right. ती पण ह्याच्यात फार इन्वॉल्ड आहे. क्या आणि मग बेसिकली असं आहे की एक आज जो कस्टमर आहे त्याला कसं ना इंस्टाग्रामेबल फूड हवं. राईट. आणि आपलं जे कुझिन आहे त्याला अशी एक थोडीशी सगळ्या कुझिनसारखी एक व्हॅल्यू यावी, या Upgrade पद्धतीने करायचा. अपग्रेड करण्याचा एक प्रयत्न आहे आमचा. एक्झॅक्टली. म्हणजे भावे सर ज्यावेळेस बोलतात ना मराठी फूडबद्दल, मराठी जेवणाबद्दल, मराठी जेवणाला पण फूड नकोच म्हणूया, मराठी जेवणाबद्दल या माणसाला प्रचंड प्रेम आहे. हो, अगदी. म्हणजे प्रचंड प्रेम आहे. आणि ते असे प्रश्न मला आत्ता काही टाकत होते की त्यांच्या त्या प्रश्नांमुळे मी अक्षरशः निरुत्तर होत होतो. म्हणजे मराठी फूड हे आपण त्याच्यावर का बरं एवढं प्रेम करत नाही? एकीकडे आपण मायोनीज एवढा फ्रिक्वेंटली वापरत असतो, पण मग आपल्या चटण्या किंवा आपल्या इतर गोष्टी ज्या आहेत ह्या एवढ्या पॉप्युलर का होत नाहीत? आणि हे पॉप्युलर करण्याचा ध्यास या माणसाने साधारणपणे गेल्या 13 वर्षापासून केलेला आहे. काय सांगाल ह्या मराठी फूडबद्दलचं तुमचं एवढं जे प्रेम आहे हे कसं काय हे होतं आहे? ॲक्च्युली मला 2 आज्या मिळाल्या नशिबाने. म्हणजे माझ्या आईची आई आणि बाबांची आई. म्हणजे माझी आईची आई मालवणी आणि बाबांची आई कोळी. तर 2 आज्यांनी लहानपणापासून माशांचा भडीमार केला आहे. म्हणजे मी दोन्ही कुझिन भरपूर खाल्लेलं आहे. आणि ते खात असताना आणि बाहेर मग रेस्टॉरंटमध्ये जाऊन दुसऱ्यांचं कुझिन जेवत असताना तो एक डिफरन्स यायचा की यार हे आता तो फील नाही, म्हणजे मी हे 10 वर्षापूर्वी म्हणतो की ते डिफरन्स यायचं की यार हे मी घरी खात नाही पण घरी छान लागतंय, तर ते कुठेतरी सर्व झालं पाहिजे. राईट. आज बरेच रिजनल फूड्स आहेत जे मला फार मजा वाटते ते बघायला, की ते सगळे आपापलं जेवण घेऊन वर येत आहेत. बरोबर. आणि अल्टिमेटली काय तर आपला जो एन्व्हलप आहे मराठी कुझिनचा तो पुश होतोय, मग तो मोठा होतो. तुम्ही कशा पद्धतीने प्रयत्न करत आहात हे सगळं जे मराठी फूड आहे ह्या मराठी जेवणाला ग्लॅमरस करण्याच्या दृष्टिकोन? कारण हे जे काही आत्ता इथे आलेलं आहे हे सगळं आपल्या घरात बनायचं. माझ्या मते हे सगळे तुमचे मसाले तुमच्या घरातच तयार होतात ना अजून? हे सगळे कोळी मसालेच आहेत. म्हणजे हे सगळे जे काय आहे ते मेजरली कोळी, म्हणजे आमचा कोर फूड आहे ते अजूनही तसंच आहे. कोळी. पण मग कसं आहे ना की एक मार्केटमध्ये बघताना जो नवीन जो आज म्हणजे समजा आता माझी मुलगी आहे, तिला तिचं अट्रॅक्शन वेगळ्या ठिकाणी आहे. बरोबर. तिला ते आपलं घरचं जेवण घरीच का खायचं ना आपण त्यालाही ग्लॅमरस, त्याला थोडंसं व्हॅल्यू ॲडेड बनवू शकतो. राईट. आणि का नाही ना, म्हणजे आपण मोमोजला जी इज्जत आहे ती आपण आपल्या मोदकाला का नाही देत? आपण हे असेच भारी भारी प्रश्न ते विचारतात. जर का तुम्ही 200 रुपयामध्ये मोमोज खातात त्याच्यापेक्षा कितीतरी भारी असलेला मोदक तुम्ही काय खात नाही. बरोबर. एक्झॅक्टली. आणखी कोण? नाही म्हणजे बरंच आहे ना. म्हणजे आता मेथीची भाजी ही व्हॅल्यू वाईज पालक पनीरपेक्षा माझ्या मते महाग आहे. बरोबर. म्हणजे पनीर त्यातला महाग असेल मे, पण मग पालकापेक्षा मेथी महाग आहे. पण व्हॅल्यू वाईज पालक पनीर इज मोर व्हॅल्यूड दॅन मेथी. बरोबर. यांच्याकडची मेथीची भाजी पण खूप जबरदस्त असते. आज जरी आमच्या प्लॅटरवर नसले तरी मी इथे अनेकदा आवर्जून मेथी इथे खात असतो. जसं इथलं नॉनव्हेज फूड भारी आहे ना तसं इथलं तुम्ही व्हेज फूडसुद्धा ट्राय करा. फॅमिलीबरोबर यायचं आणि मजा करायची. इथलं सगळा जो ॲम्बियन्स आहे हा एन्जॉय करायचा. आणि ॲट द सेम टाईम तुमच्या बाहेर त्यांनी जी मगाशी लिहिलेलं आहे ना की सिम्पल आणि ऑथेंटिक फूड, घरातलं घरगुती अशा प्रकारचं जेवण, मात्र त्याला थोडंसं ग्लॅमरस करून त्यांनी हे केलेलं आहे. आय थिंक आपण फिश टेस्ट करूया का? हो. रोहन, जरा इथे एकदा जस्ट जवळ या आणि आपण दाखवूया. अप्रतिम अशा प्रकारचं मोठ्ठंच्या मोठं मगाशी म्हणजे तुम्हाला दाखवलं होतं ना एक मोठं अशा प्रकारचं पॉपलेट. हे पॉपलेट आता माझ्या प्लेटमध्ये आलेलं आहे. आणि भैश हे काय आहे? हे स्टफ पॉम्फ्रेट आहे. म्हणजे Okay. याच्यात प्रॉन्स फिलिंग आहे. राईट. म्हणजे हिरवं वाटण जे आहे आणि कोळी मसाला याच्याने ते एक प्रॉन्स आपण टॉस करतो आणि मग ते पापलेटामध्ये ते एका विशिष्ट प्रकारे कापून त्याच्या आतमध्ये स्टफ करतो आणि मग त्याला शालो फ्राय करतो. मगाशी मी ज्यावेळेस आतमध्ये शूट करत होतो आय एम जस्ट गोइंग टू टेस्ट इट. मगाशी मी ज्यावेळेस
आतमध्ये शूट करत होतो, खूप जास्त हायजीनचा विचार करतो तुम्ही. म्हणजे मी बघितलं प्रत्येक शेफ तुमचा अगदी हायजीनकडे खूप जास्त लक्ष देत आहे तुम्ही. हां, म्हणजे ते मेन आहे ना, म्हणजे आम्ही प्रयत्न करतो पण जेवढा शक्य होतं तेवढं करतो. क्या हां, म्हणजे आमच्याकडे शूज आणि हेड कॅप हे कंपल्सरी आहे किचनमध्ये. म्हणजे क्या हां, म्हणजे ते कुठून अगदी म्हणजे तोंडात टाकल्याबरोबर एवढं मस्त वाटतं नाही. आणि खूप मसाले नाही आहेत पण चवीला एकदम जबरदस्त आहे. नक्की म्हणजे जर का तुम्ही मी हाय कोलीला येण्याचा काही तुमचा प्लॅन असेल तर इथे येऊन तुम्ही हे जे स्टफ पॉपलेट आहे, आतलं जे स्टफिंग आहे, हे जे स्टफिंग आपल्याला दिसतं आहे हे स्टफिंग प्रॉन्सचं स्टफिंग आहे आणि खाल्ल्यानंतर ताबडतोब तोंडामध्ये म्हणतात ना ते विरघळून जातं आहे अशा पद्धतीचं आहे. काय सांगशील? हां, मस्त आहे. ॲक्च्युली मी बरेच दिवसांनी खातो. होय. हां, तुमचं सगळ्यात जास्त आवडतं फूड कुठलं आहे? मला सुरमई आवडते, जिताडा आवडतो, मला जवळा आवडतो, कलेजी आवडते, क्या बात. स्टफ ऑमलेट पण आवडतो, पण मग तो असा रेग्युलरली खाल्ला जात नाही. बरोबर बरोबर. आय थिंक विल ट्राय. आणखी इथे एक असं मी तर पहिल्यांदाच बघतो हा पदार्थ. व्हॉट इज दिस भावेश? हे बटर गार्लिक लॉबस्टर आहे. बटर गार्लिक लॉबस्टर म्हणजे मोठा. हां, लॉबस्टर म्हणजे शेवंडे. आता कोळ्यांमध्ये म्हणायचं झालं तर शेवंड्यालाच्या आतमधलं फ्लेश काढून ओके. त्याला म्हणजे बटर गार्लिकमध्ये टॉस केलं जातं. क्या बात. थँक्यू. तर याला लॉबस्टर आहे आणि लॉबस्टर मी पहिल्यांदाच फ्रँकली स्पीकिंग मी टेस्ट करतो आहे. मला पहिल्यांदा वाटायचं हे मोठी कोलंबीच आहे. ॲक्च्युली मोठी कोलंबीच आहे. हो हो, मोठी कोलंबी. एक्झॅक्टली. पण त्यांनी किती मस्तपैकी ते असं पूर्ण एकदम अर्थात ते ही इज वेल ट्रेंड. पण मी पहिल्यांदा अशा प्रकारचं ते कापून नंतर मग ते बाहेर काढणं आणि नंतर ते प्लॅटरमध्ये येणं दिस फर्स्ट टाईम फॉर मी. आय थिंक आपण हे टेस्ट करूया आणि डेफिनेटली भारीच असणार आहे. कारण दिसायला पण ते एकदम जे इकडचं जे फूड आहे ना ते फूड आपण पहिल्यांदा डोळ्याने खात असतो कारण ते एवढं सुंदर दिसत असतं. नंतर ते पोटात गेल्यानंतर ऑफकोर्स ते छानच दिसतं. जस्ट आय एम गोइंग टू चेक इट. अप्रतिम. सुपर से ऊपर. एकदम सुपर से ऊपर. काय सांगाल? मस्त एकदम एकदम भारी. हां, म्हणजे हे लॉबस्टर आहेत. म्हणजे हे बऱ्यापैकी म्हणजे तुम्ही म्हणजे इथे बार्बिक्यू क्रॅब पण मिळतात. तेही तुम्ही कधीतरी नेक्स्ट टाइम याल तेव्हा ट्राय करा. बरोबर. हां, म्हणजे इथे म्हणजे हेच म्हणजे एक बटर गार्लिकमध्ये टॉस केले जातात. ओके. आणि ते छान लागतात. मस्त. राईट राईट. तर अशा प्रकारचं जे काही फूड आहे हे एकदम असं अप्रतिम अशा प्रकारचं फूड आहे. पण मी सर मटन मिस करतो अजूनपर्यंत. हे सांगितलं ना, ऑर्डर दिली. राईट. आपल्याला आयड लाईक टू रिअली म्हणजे इकडचं जे मटन आहे मी माझ्या खूप साऱ्या मित्रांकडनं ऐकलेलं आहे की मटन पण खूप जबरदस्त असतं. कारण कोळी घरातलं जे मटण असतं त्याचे मसाले एकदम अप्रतिम असतात. घरी आमच्या थोडं तिखट आणि तेल थोडं जास्ती असतं आणि इथे थोडं ते म्हणजे तेवढं तिखट नाही करत. जनरली आपण बघतो हॉटेलमध्ये तेल जास्त असतं. नाही, घरी म्हणजे आमच्या आजीचं असं म्हणणं आहे की तेल जास्ती तेवढी चव लागते. म्हणजे आजीचं खूपच जास्त इन्फ्लुअन्स येतो. म्हणजे फारच आहे ना, म्हणजे आजीमुळेच आहे म्हणजे काय आहे ते. आणि रेस्टॉरंटच ॲक्च्युली आजीला डेडिकेटेड आहे. म्हणजे मला एक 24 तास म्हणजे 12 महिने एक रेस्टॉरंट होतं जिकडे मला माझं घरचं जेवण मिळेल. म्हणजे घरी ते जे असतं सोमवार मंगळवार गुरुवार नॉनव्हेज नाही खात, तो फंडा इथे नाही आहे ना. इथे मला पाहिजे तेव्हा जवळ पाहिजे तेव्हा सुरमई मिळेल. हे कुठल्याही वारी या कुठल्याही क्षणी या तुम्हाला इथे खूप छान 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 अशा प्रकारचं सी फूड तुम्हाला इथे मिळेल. आणि सी फूडबरोबरच तुम्हाला मटणाचे सुद्धा अनेक प्रकार या ठिकाणी मिळतील. चिकनचे असंख्य प्रकार मिळतील. इकडच्या मटणाचं काय वैशिष्ट्य सर? मटणाचं काय वैशिष्ट्य? आत्ता ना आपण कोळशावरचं मटण घेणार आहोत. तर ते ओके. बेसिकली स्मोक्ड असणार. म्हणजे आपलं नॉर्मल जे आपण मटण मसाला करतो त्याला ते एक काय म्हणतात ते कोळशाचं स्मोक असं देतो. त्यामुळे त्याला तो असा एक कोळशाचा फ्लेवर येतो. त्याला आम्ही ते कोळशावरचं मटण म्हणतो. ते सुंदर लागतं. म्हणजे त्याला तो एक एसेन्स आहे कोळशाचा. कोळशाचं मटण आणा आता. आपण बघू शकतो याच्यामध्ये खरोखर एक कोळसा आहे. प्रॉपर कोळसा टाकलेला आहे त्याच्यामध्ये. हा, मला तो स्मेल पण येत असेल आता. राईट राईट की तुला तो एक स्मोकी स्मेल येतो. एक्झॅक्टली. तर हे कोळशाचं मटण आता आपण टेस्ट करतो आहोत.
सर प्लीज कॅन यू. तर माझे सगळे आत्ता स्टार्टर्स संपलेले आहेत आणि एकदम मस्त अशा प्रकारचा आम्ही लॉबस्टर खाल्लेला आहे. त्याच पद्धतीने स्टफ पॉपलेट खाल्लेलं आहे आणि त्याच्यानंतर प्रॉन्सचे जे शॉट्स होते ते तर एकदम अप्रतिम होते. आणि आता माझ्या प्लॅटरवर आलेलं आहे मेन कोर्स आणि स्मोकी मटन. म्हणजे ज्यावेळेस हे जे कोळशाचं मटण आहे याला कोळशाचं मटण म्हणतात. या प्रॉपर कोळसा होता आणि त्याचा जो स्मोक होता हा स्मोक पूर्णपणे आतमध्ये पसरलेला आहे. लेट्स चेक की कशा पद्धतीचं आहे. कारण भावेश सर सांगतात की सगळे जे मसाले आहेत हे घरगुती अशा पद्धतीचे मसाले आहेत आणि मला तर आगरी आणि कोळी लोकांच्याकडचा जो मसाला असतो त्यांचं जे कडचं मटण जे असतं ते तर मला खूप आवडतं. माझा एक मटण जो आहे तो स्वतः आगरी आहे पण तो व्हेज खातो फक्त. त्याच्यामुळे आम्ही नेहमी त्याला सांगत असतो तुझ्या घरचं कधीतरी काहीतरी घेऊन येत जा. सो आय एम जस्ट गोइंग टू चेक इट. सो एकदम मस्त असा तो जो स्मोक आहे तो स्मोक प्रॉपर त्याच्यात उतरलेला आहे. म्हणजे हे माझ्यासाठी थोडंसं नवीन आहे त्याच्यामध्ये कोळसा वगैरे टाकणं. हे कुठून आलेलं आहे? नाही हो बरंच आहे. म्हणजे मी ना एकदा ना माझ्या मित्राच्या गावाला गेलेलो तर तिकडे ना म्हणजे आता हा सीझन होता तर तिकडे फणसाचे वडे मिळतात. म्हणजे आम्ही मस्त त्या गावाला जाऊन पोहलेलो आणि मग त्याच्या घरी थोडं लेट म्हणजे आम्ही अचानक गेलेलो तिकडे तर त्यांनी ना फणसाचे वडे दिले. म्हणजे ह्या वडाच्या बॅटरमध्ये ते फणस म्हणजे मावा ते बरका फणस मिक्स करतात आणि मग त्याचे वडे बनवतात आणि ते त्या चिकन बरोबर मी खाल्लेले. म्हणजे त्याची चव मी अजूनपर्यंत विसरलो नाही. म्हणजे आम्ही आमच्या इंटरनलसाठी ते करतो इथे कधी कधी. पण मग अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आपल्या कोर जेवणामध्ये आहेत पण आपल्याला तेच प्रमोट करायचं आहे किंवा माहीत नाही. म्हणजे मी पण असं एखादं जेवण असतं ना हे आपल्या असं एकदम मस्तपैकी डोक्यात राहून जातं. हो हो. एकदा आम्ही शूट करत होतो वाड्यामध्ये आणि शूट करत असताना तिकडचा जो गावाचा तलाठी असतो हा तलाठी किंवा त्याला पोलीस पाटील म्हटलं जातं. हा जवळपास 26 खात्यांचा प्रमुख असतो आणि त्याच्या घरामध्ये त्यांनी फक्त तिकडचा गावचा राईस आणि चिकन जे बनवलं होतं त्याची जी चव आहे ही अक्षरशः म्हणजे माझ्या आजही जिभेवर आहे. त्यामुळे तुम्ही जसं म्हणालात की एका मित्राच्या घरी गेलो होतो पण माहोल पण एक इम्पॉर्टंट असतो. बरोबर. नाही ना आता म्हणजे घरी ना आमच्या बऱ्याच वेळ बोंबील करी होते किंवा घोळ करी होते किंवा मुशीचं पचगुळ होतं. या अशा गोष्टी आहेत ज्या घरी फ्रिक्वेंटली खातो आम्ही. बरोबर. पण मग त्या मेन्यूमध्ये म्हणजे कधी कधी टाकतो पण मग त्या कस्टमर तेवढा रिस्पॉन्ड नाही करत त्याला. एक्झॅक्टली. म्हणजे त्याला ते प्रोडक्ट नॉलेज म्हणजे आता बऱ्याच जणांचं कसं झालंय ना त्याला ते 4-5च मासे माहिती आहे. म्हणजे पॉम्फ्रेट सुरमई प्रॉन्स बोंबील आणि क्रॅब हे जे काय 5-7 ते एवढंच माहिती मला पण नाही. पण मग बरेच असे मासे आहेत ना जे थोडेसे वेगळे लागतात. म्हणजे आता बांगड्याला कसं ती एक वेगळी टेस्ट आहे. म्हणजे तो म्हणजे तो पापलेट किंवा सुरमईसारखा इझी टू इट नाही. बरोबर. आणि म्हणजे आता तारली आहे तारली मग त्याच्यात एवढे काटे आहेत की ते खायला गवळ्याचं काम नाही. मच्छी खाणारा बरोबर बरोबर. तर मग तसं आहे ते. म्हणजे आता आम्ही काट्यासकट तारली म्हणजे घरच्या मांदेलीचे तर मी काटे काढत नाही. बरोबर बरोबर बरोबर. तर तसं आहे ते. मांदेलीचे आणि बोंबलाचे काटे काढायचं म्हणजे तो मच्छी खाणारा नाहीच असं माझं मत आहे. म्हणजे अनेक जण असतात ते असं अरे असतं काय त्या मांदेलीच्या अंगात काय असतं असं आणि त्याचं जर का तुम्ही काटा काढला अरे खाणार काय आणि तुम्ही काय एन्जॉय काय करणार. नाही मांदेलीला जर तसं ते उलटं पकडून असं काढलं तर फक्त काटा राहतो मांदेली तोंडात राहते. मग तसं पण ते हे असे वेगवेगळ्या प्रकारचे टेक्निक. कारण हा माणूस आठवड्याचे 8 ते 7 दिवस सकाळ संध्याकाळ आणि बहुतेक नाश्त्याला पण नॉनव्हेज. नाही मी कधी नाही खात नाही मी पण मी कधीही खाऊ शकतो. म्हणजे नॉनव्हेज हे माझं तर हे अशा प्रकारचं आहे. आणि हॉटेल मी हा एक खोलीमध्ये आता आम्ही आहोत आणि सगळं खूप छान पद्धतीने टेस्ट केलेलं आहे आणि माझे सहकारीसुद्धा इथे दे आर ऑल्सो इगर टू इट दिस फूड. आणि आपलं 3 पेट्रोल पंपला मी हाय कोली हे क्युझिन आहे. ठाणे शहरामध्ये अनेक वर्ष जवळपास 14 वर्ष ठाणेकर अस्सल ज्यांना फिश खायचं आहे ना त्यांच्यासाठीचं हे माहेरघर आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. तर जेवण एकदम मस्त झालेलं आहे. मटण एकदम जबरदस्त होतं छान होतं. आणि त्याच्यानंतर आता हे डेझर्ट्स आलेले आहेत तर क्या तर माझ्या हातात आत्ता पन्ह आहे आणि सर तुमच्याकडे काय जामून शॉट. चेस एक्सलंट एकदम भारी एकदम थिक अशा प्रकारचं पन्ह आहे आणि मस्त आहे.
तर हे आहे मी आहे कोळी आणि मी आहे कोळी ठाणे शहरामध्ये 2 ठिकाणी आहे. एक पाटलीपाड्याला आहे आणि एक ठाण्यामध्ये 3 पेट्रोल पंपाजवळ आहे. आणखी एक त्यांचं जॉईंट आहे हे मुलुंडला आहे. मुलुंडला रुलवा द ग्रेन्समध्ये त्यांचं मी हाय कोळी मुलुंडसाठी सुद्धा एकदम फेमस आहे. मुलुंडकरांसाठी सुद्धा त्यांची सेवा त्या ठिकाणी उपलब्ध आहे. जाता काय सांगाल सर? एंडिंग नोट काय सांगाल? एंडिंग नोटमध्ये हे ठाण्यातलं नाही, महाराष्ट्रातलं पहिलं कोळी रेस्टॉरंट आहे. तर मग कोळी जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी तुम्ही इथे नक्की व्हिजिट करा आणि आम्ही तुमची वाट बघतो. नक्कीच प्रत्येक मराठी फूड लवरने ते येणं गरजेचं आहे. कारण मराठी जेवण लोकप्रिय करण्यासाठी, त्याला ग्लॅमर देण्यासाठी हा माणूस प्रयत्न करतो आहे. अतिशय तळमळीने बोलतो आणि ज्यावेळेस तुम्ही याल ना तर त्यांना वेळ असेल तर त्यांच्याशी गप्पा देखील मारा. ते मारतात गप्पा तुमच्याशी आणि त्यावेळेस तुम्हाला मराठी जेवणाकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन जो आहे हा थोडासा बदलेल. थँक्यू सर, भावेश सर, आमच्याशी बोलत. थँक्यू व्हेरी मच.